मॉर्निंग एव्हरीबडी. ॲप्लाइड सायन्स केमिस्ट्रीमध्ये टोटल 3 चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे तो मेटल्स, अलॉय, सिमेंट, रिफ्रॅक्टर मटेरियल हा आपला झालेला आहे. की त्याच्यामध्ये मेटलॉजी वगैरे आपण बघितलेला आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न, कॉपर बघितलेला आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे तो वॉटर ट्रीटमेंट अँड ॲनालिसिस, तो देखील आपण बघितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लास्टचा जो टॉपिक आहे तो फ्युएल्स अँड कंबशन. तर त्याच्यामध्ये आपण मागील लेक्चरला काही पॉईंट पाहिले होते की फ्युएलचे कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय, किंवा इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय, फ्युएलचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे आपण बघितलेलं आहे. सॉलिड, लिक्विड, गॅसियस फ्युएल्स याच्यामध्ये, किंवा नॅचरल फ्युएल आणि आर्टिफिशियल फ्युएल, प्रायमरी फ्युएल किंवा सेकंडरी फ्युएलमध्ये पहिला आपण वर्गीकरण केलं होतं. त्यानंतर आपण त्याचं सेकंडरी फ्युएल हे प्रायमरी फ्युएलवरती डिपेंडंट आहे. की प्रायमरी फ्युएल जे आहे इंधन आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करून सेकंडरी फ्युएल्स बनवलेले आहेत. हे आपण मागील लेक्चरला बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कोल, सॉलिड फ्युएलमध्ये कोल म्हणजे कोळसा, तर कोळशाचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर कोळशाचे प्रकार झाल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन आपण पहिले, कॉम्पोजिशन पहिले, प्रत्येक कोलचं अँथ्रासाइट, पीट, लिग्नाइट याच्यामध्ये त्याचे कोणकोणते घटक किती प्रमाणात आहेत ते बघितलेलं आहे. त्यानंतर प्रॉक्सिमेट ॲनालिसिस, जो कोल सॅम्पल आहे त्याचा आपण प्रॉक्सिमेट ॲनालिसिस केलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्या कोलमध्ये मॉइश्चरचं किती पर्सेंटेज आहे किंवा व्होलाटाईल मॅटर किती पर्सेंटेज आहे हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲचचं किती पर्सेंटेज आहे आणि ऑक्सिजनचं किती प्रमाण आहे हे देखील बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अल्टिमेट ॲनालिसिस, त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन हे आपण घटक बघितलेले आहेत की किती प्रमाणात त्या कोलमध्ये आहेत. कारण की हा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये येते अल्टिमेट ॲनालिसिस, आणि प्रॉक्सिमेट ॲनालिसिस हे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये येते. क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय, पर्सेंटेज किती क्वांटिटी, आणि अल्टिमेट ॲनालिसिस ही क्वालिटेटिव्हमध्ये येते. त्यानंतर बॉम्ब कॅलरीमीटर आपण बघितलेला आहे की बॉम्ब कॅलरीमीटरमध्ये कोलचं सॅम्पल घेतलं होतं स्टील क्रुसिबलमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन पाठवला होता 25 ते 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, की ते त्या टेम्परेचरला त्या ठिकाणी ते कोल सॅम्पल बर्न व्हावं त्यासाठी ऑक्सिजन पाठवलेला आहे. त्यानंतर त्याच्या सभोवताली वॉटर भरलेला आहे. त्या वॉटरचं इनिशियल टेम्परेचर आपण घेतलेलं आहे, नोन व्हॅल्यूम ऑफ वॉटर घेतलेलं आहे, त्याचं टेम्परेचर नोट डाऊन केलेलं आहे. इलेक्ट्रिक करंट सहाय्यानं कोल त्या ठिकाणी बर्न करायचा आहे. कोल ज्यावेळी आपण बर्न करतो त्यावेळी त्यातनं जे हीट निघते, टेम्परेचर निघते, त्यामुळे पाण्याचं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढणार आहे. तर ते पाण्याचं जे टेम्परेचर वाढणार ते टेम्परेचर नोट डाऊन त्या ठिकाणी करायचं आहे. दोन्ही टेम्परेचरमधला डिफरन्स आपल्याला समजून येईल, त्याच्यावर आपण त्या कोलची कॅलरीफिक व्हॅल्यू काढू शकतो. ओके. त्यानंतर लिक्विड फ्युएलमध्ये आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस पहिली होती. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजेच काय, की जेव्हा कच्चा ऑइल आहे, कच्चं तेल, रॉ ऑइल म्हणतो आपण त्याला, की बाहेरच्या देशामध्ये आपल्याला जे तेलाच्या खाणी जे आहेत त्याच्यातून जे रॉ ऑइल मिळते त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. ट्रीटमेंट करत असताना त्याच्यामध्ये त्या ऑइलला टेम्परेचर दिलं जातं आहे. त्या टेम्परेचरला प्रत्येक ऑइलचा बॉइलिंग पॉईंट डिफरंट आहे. ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे ते ऑइल फर्स्ट त्याच्यामध्ये बॉईल होईल, त्याची वाफ तयार होईल आणि ती व्हेपर्स बाहेर जाईल. बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी कंडेन्सेशन होईल त्याचं, आणि आपल्याला ते ऑइल त्या ठिकाणी सेपरेट मिळेल. त्यानंतर थोडंसं टेम्परेचर वाढलं जाईल. वाढल्यानंतर त्यानंतरचं जे ऑइल आहे, केरोसिन असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल आणि कोणतं असेल, त्या ठिकाणी ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे ते ऑइल व्हेपराईज होईल, वाफ तयार होईल. पुन्हा त्या वाफेला थंडावा लागल्यानंतर कंडेन्सेशन होऊन आपल्याला ते ऑइल त्या ठिकाणी सेपरेट मिळेल. असं फ्रॅक्शनलेटिंग कॉलममध्ये डिफरंट कप्पे आहेत, स्टेप्स आहेत. त्या कप्प्यामध्ये जे ऑइल सेपरेट होत जाईल त्या वाफेमधून. ओके. आपण फ्रॅक्शनलेटिंग कॉलम बघितलेला आहे डिस्टिलेशन. त्यानंतर याची बॉइलिंग रेट, कॉम्पोजिशन आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे
क्रॅकिंग, नेक्स्ट पॉइंट घ्या क्रॅकिंग, CRACKING क्रॅकिंग. Cracking in petroleum line, it is the process by which hydrocarbon molecules are broken up into higher molecules by means of heat, त्यालाच आपण थर्मल क्रॅकिंग म्हणतो. थर्मल क्रॅकिंग और कॅटॅलिस्ट त्यालाच आपण कॅटॅलिस्ट क्रॅकिंग असे म्हणतो. कॅटॅलिस्ट क्रॅकिंग. Cracking is the most important process. Cracking is the most important process. Cracking is the most important process for the commercial production of gasoline and diesel fuel. Gasoline and diesel fuel. तर क्रॅकिंग म्हणजे काय बघा. क्रॅकिंग म्हणजे इट इज द प्रोसेस बाय विच हायड्रोकार्बन्स मॉलिक्युल्स आर ब्रोकन अप. ज्या हायड्रोकार्बन मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात, ब्रोकन होतात, ब्रेक होतात, ब्रोकन अप इनटू हायर मॉलिक्युल्स, ब्रोकन अप इनटू हायर मॉलिक्युल्स बाय मीन्स ऑफ हायर म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी लाइटर म्हणूया. ब्रोकन अप इनटू लाइटर molecules by means of heat, त्याला थर्मल क्रॅकिंग म्हणतो. और कॅटॅलिस्ट त्यालाच आपण कॅटॅलिस्ट क्रॅकिंग म्हणतो. की हायड्रोकार्बन मॉलिक्यूल जे आहे ते काय होतात, ब्रेक होतात, ब्रोकन होतात, तुटले जातात आणि त्याच्यापासून लाइटर मॉलिक्युल्स, लाइटर म्हणजे हलके छोटे छोटे मॉलिक्युल्स तयार होतात. पण ते कशामुळे, बाय मीन्स ऑफ हीट, त्या ठिकाणी हीट दिल्यामुळे त्यालाच आपण थर्मल क्रॅकिंग म्हणतो. क्रॅक म्हणजे विघटन होणे, तडे जाणे. एखादी वस्तू का पडली फुटली क्रॅक केले म्हणतो आपण बघा, तर त्याला क्रॅकिंग म्हणतो आपण. तसं हे हायड्रोकार्बन मॉलिक्यूल जे आहेत ते क्रॅक होतात, ब्रेक होतात आणि त्याच्यापासून लाइटर मॉलिक्युल्स तयार होतात बाय मीन्स ऑफ हीट. हीट दिल्यामुळे होतात, त्याला थर्मल क्रॅकिंग म्हणतो. और कॅटॅलिस्ट, कॅटॅलिस्ट म्हणजे काय, आपण एखादी रिएक्शन घडवून आणण्यासाठी जो घटक वापरतो मग त्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो, त्याला कॅटॅलिस्ट क्रॅकिंग म्हणतो. क्रॅकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ गॅसोलीन अँड डिझेल फ्यूल. ही क्रॅकिंग ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे, इम्पॉर्टंट प्रोसेस आहे की त्याच्यापासून आपण पेट्रोल, गॅसोलीन म्हणजे कोण, पेट्रोल, गॅसोलीनला आपण पेट्रोल म्हणतो, अँड डिझेल फ्यूल
डिझेल फ्युएल आणि पेट्रोल जे इंधन आहे ते तयार करण्यासाठी क्रॅकिंग ही काय अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन जे आहेत ते ब्रेक करून त्याच्यापासून छोटे छोटे मॉलिक्युल्स तयार केले जातात थर्मल क्रॅकिंग किंवा कॅटॅलिस्ट क्रॅकिंगच्या द्वारे. क्रॅकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ गॅसोलिन अँड डिझेल फ्युएल. की क्रॅकिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की त्याच्यापासून आपण पेट्रोल किंवा डिझेल फ्युएल बनवतो. त्याच्यामध्ये त्याचं महत्त्वाचं कार्य असं आहे. लिहून घ्या. झालं असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे नॉकिंग. Knocking. Petrol is used to most. Petrol is used to most automobile in their IC engine where mixture of fuel and gasoline vapors and air burn in cylinder. The mixture is fired by means of a spark in the compressed state. For better and maximum efficiency. Efficiency. The fuel mixture is highly compressed before firing in cylinder.
तर a good fuel on sparking burns steadily. A good fuel on sparking burns steadily. Completely in time. तर नॉकिंग म्हणजे काय बघा, पेट्रोल इज युज्ड टू मोस्ट ऑटोमोबाईल इन द आयसी इंजिन. आयसी म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन, की पेट्रोल आहे जे आपले वाहन आहे, दोन चाकी वाहन किंवा जे इंटरनल कंबशन इंजिन आहे त्याच्यामध्ये पेट्रोलचा उपयोग केला जातो. काही अल्टो वगैरे कार आहेत ते सुद्धा इंटरनल कंबशन इंजिन मध्ये येतात की त्याच्यामध्ये पेट्रोलचा उपयोग केला जातो. मिक्सचर ऑफ फ्युअल म्हणजे इंधन अँड गॅसोलीन वेपर्स म्हणजे त्या पेट्रोलच्या वाफा किंवा गॅसोलीनच्या वाफा वेपर्स अँड एअर म्हणजे काय हवा बर्न्स इन सिलेंडर, की जो गाडीचा जो सिलेंडर असतोय त्या सिलेंडर मध्ये इंटरनल कंबशन इंजिनचा जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जे इंधन आहे ते इंधन गॅसोलीनच्या वेपर्स आणि एअर हे काय होतात, जळले जातात, बर्न्स होतात. The mixture is fired by means of spark in the compressed state. कि compressed state मध्ये मिक्सचर काय होते, फायर्ड होते. And for better and maximum efficiency, the fuel mixture is highly compressed before firing in cylinder. For better and maximum efficiency, the fuel mixture is highly compressed before firing in cylinder. नंतर a good fuel on sparking burns steadily completely in time. चांगला फ्युअल हे बर्न जे आहे ते शिस्तात व्यवस्थित बर्न होणार आहे, एकदमच जळणार नाही किंवा एकदम कमी होणार नाही आणि कम्प्लिटली टाइम ज्या टायमिंगला ज्या मिनिटाला जेवढं इंधन जळलं पाहिजे त्या प्रमाणात ते जळणार आहे त्याला आपण चांगलं इंधन असे म्हणतो, गुड फ्युअल असे म्हणतो. हे लिहून घ्या. लिहून घ्या नॉकिंग. अजून आहे त्याच्यामध्ये ते लिहून घेतो पुढचा पार्ट. The knocking may be prevented by the knocking may be prevented by adding compounds like compounds like TL, tetraethyl lead, which is known as anti-knocking agent. Anti-knocking
knocking may be prevented by adding compound like TEL, tetraethylate, which is known as anti-knocking agent. की knocking हे थांबवण्यासाठी, प्रिव्हेंट म्हणजे काय, थांबवणे, knocking थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये कोण मिक्स करतात, TEL म्हणजे टेट्राइथिलेट हा एजंट त्याच्यामध्ये मिक्स केला जातो की त्याच्यापासून नॉकिंग थांबवलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं, त्यालाच आपण अँटी नॉकिंग एजंट असे म्हणतो. लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट बघा आपण, ऑक्टेन नंबर. ऑक्टेन नंबर octane number is standard which octane number is standard which determines the knocking ability and quality of gasoline, त्याला आपण काय म्हणतो, पेट्रोल. क्वालिटी ऑफ गॅसोलीन म्हणजे पेट्रोल. Higher is the octane number of gasoline, higher is the octane number of gasoline, lower is the knocking it produces. Lower is the knocking it produces. Octane number can be increased by adding tetraethylate which is knocking inhibitor, knocking inhibitor. तर ऑक्टेन नंबर म्हणजे काय बघा, ऑक्टेन नंबर इज स्टँडर्ड विच डिटरमाइन्स द नॉकिंग एबिलिटी अँड क्वालिटी ऑफ पेट्रोल. की ऑक्टेन नंबर पासून आपण नॉकिंग एबिलिटी मोजमाप करू शकतोय, समजून घेऊ शकतोय, आणि त्या पेट्रोलची किंवा त्या गॅसोलिनची क्वालिटी काय आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे, खराब आहे, मध्यम आहे, ती क्वालिटी आपण त्याच्यावरून समजून घेऊ शकतोय, त्यालाच ऑक्टेन नंबर असे म्हणतो. ऑक्टेन नंबर इज स्टँडर्ड, की ऑक्टेन नंबर हे कशाचं मोजमाप आहे,
तर नॉकिंग ॲबिलिटी आणि त्या पेट्रोलची किंवा गॅसोलिनची क्वालिटी मोजण्याचं डिटरमाइन करण्याचं काम आहे ऑक्टेन नंबर. हायर इज द ऑक्टेन नंबर, समजा हायर जर ऑक्टेन नंबर असेल त्या पेट्रोलचा किंवा गॅसोलिनचा तर त्याचे लोअर नॉकिंग इट प्रोड्युसेस. ऑक्टेन नंबर जास्त असेल तर नॉकिंग कसं असणार आहे, कमी असणार आहे. तर ऑक्टेन नंबर कॅन बी इन्क्रीज्ड बाय ॲडिंग टेट्राइथिल लेड, की ऑक्टेन नंबर जर वाढवायचा असेल तर त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं, टेट्राइथिल, टेट्रा म्हणजे 4, इथिल C2H5 म्हणजे इथिल, त्यालाच आपण टेट्राइथिल लेड, लेड म्हणजे कोण, पीबी. परत एक सांगतोय, टेट्रा म्हणजे किती, 4, इथिल म्हणजे C2H5 आणि लेड, पीबी म्हणजे लेड, त्याला आपण टेट्राइथिल लेड असे म्हणतो. ओके, विच इज नॉकिंग इनहिबिटर, तो कोण आहे, नॉकिंग इनहिबिटर. आता लेड का वापरायचं त्याच्यात, तर त्याचं एन्व्हायरमेंट पोल्युशन जे आहे ते पोल्युशन कमी व्हावं म्हणून त्याच्यामध्ये कोण वापरला आहे, लेड वापरलेला आहे. लेड का वापरला आहे, तर त्याच्यापासून एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, ते पोल्युशन थांबलं जावं म्हणून लेड त्याच्यामध्ये वापरलेला आहे. परत सांगतोय, ऑक्टेन नंबर हे डिटरमाइन काय करू शकतोय, की नॉकिंग ॲबिलिटी आणि क्वालिटी ऑफ पेट्रोल, त्या पेट्रोलची नॉकिंग ॲबिलिटी आणि क्वालिटी त्याच्यावरून डिटरमाइन करता येते. ऑक्टेन हायर इज द ऑक्टेन नंबर, समजा ऑक्टेन नंबर जास्त असेल तर नॉकिंग त्याचं कसं असणार आहे, लो असणार आहे, लोअर असणार आहे नॉकिंग. ओके, ऑक्टेन नंबर जर वाढवायचा असेल, इन्क्रीज करायचा असेल तर त्याच्यामध्ये टेट्राइथिल लेड मिक्स करायचा आहे. टेट्रा म्हणजे 4, इथिल C2H5 आणि लेड म्हणजे पीबी. आता लेड का वापरला तर त्याच्यापासून एन्व्हायरमेंट पोल्युशन आहे थांबवलं जाते. लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे, पुढील लेक्चरला बघू आपण.